ว้ายIndia. हाय हॅलो नमस्कार. निकी विकी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी घेऊन जात आहे वैष्णवी देवी मंदिरला. चला तर मग आपण जाऊया. आम्हाला घरातून निघायला जरा उशीर झालेला आणि त्यातही ऑफिस सुट्टीची वेळ. तर अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झाला. पण पुढे खूपच ट्रॅफिक होतं. पण मुलाची आणि माझी मस्ती काही थांबवत नव्हती. अशा प्रकारे आम्ही मस्ती करतच मंदिराच्या परिसरापर्यंत आलो. आणि हे आमच्या सासूबाई, ॲक्च्युली ह्यांच्यामुळेच प्लॅन ठरलेला. ह्यांनाच माता वैष्णवी देवीच्या मंदिरात जायची इच्छा होती आणि आम्हालाही दर्शन घ्यायचं होतं. तर साहेब आमचे गाडी पार्क करून इथं आलेले आणि आता आपण माता वैष्णवी देवीच्या मंदिरात जाऊया. तर चला, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा. खूप छान व्हिडिओ असणार आहे. आम्ही आतमध्ये आलो आणि परिसर खूप सुंदर आणि खूप स्वच्छ होता. आणि इथे चप्पल स्टँड पण आहे चप्पल ठेवण्यासाठी आणि पाय धुण्याची पण व्यवस्था आहे. आणि आम्ही अशा प्रकारे आतमध्ये जात होतो. मंदिर फार आतमध्ये होतं आणि आज फारशी गर्दी तर नव्हती. मित्रांनो, म्हणतात ना, आई जेव्हा बोलवते तेव्हा अंतर, वेळ आणि अडचणी काहीच अडथळा ठरत नाही. आज आई वैष्णोदेवीच्या अशाच हाकेला ओ देत मी तुम्हाला घेऊन आले आहे मुंबईच्या गर्दीत असूनही पूर्णपणे शांतता देणाऱ्या मालाडच्या वैष्णोदेवी मंदिरात. ही जागा फक्त मंदिर नाही, ही जागा आहे मन हलकं करणारी, डोळ्यात पाणी आणणारी आणि आत्म्याला स्पर्श करणारी. जसं जसं आपण या पवित्र ठिकाणी पोहोचतो तसं तसं मन आपोआप शांत होत जातं. भोवती ऐकू येणारा जय माता दी, सच्चे दरबार की जय हे जय घोष थेट हृदयाला भिडतात. ही वाट फक्त पावलांची नाही मित्रांनो, ही वाट असते दुःखातून श्रद्धेकडे, भयातून विश्वासाकडे जाण्याची. प्रत्येक पाऊल टाकताना मनात एकच भावना असते, आई आता तूच सांभाळ. आता आपण आईच्या दरबारात आलो आहोत. येथे येताच हवेतील भक्ती जाणवते. डोळे न कळत मिटतात आणि पोटावर हळूच आईचं नाव निघून जातं. हे मंदिर जम्मूच्या कटरा येथील वैष्णोदेवी धामची प्रतिकृती आहे. क्षणभर तर असं वाटतं की आपण मुंबईत नाहीतच तर थेट आईच्या मूळ मंदिरात आलो आहोत. मित्रांनो, आता आपण त्या पवित्र गुहेत प्रवेश करत आहोत जिथे शब्द थांबतात आणि भावना बोलू लागते. इथे आईचे 3 रूपाचे दर्शन घडते. महाकाली संकट दूर करणारी, महालक्ष्मी जीवनात समाधान देणारी, महासरस्वती योग्य दिशा दाखवणारी. या गुहेत उभा राहिल्यावर डोळ्यातून अश्रू ओघळतात. कारण इथं कोणी काही मागायला येत नाही. इथे सगळे आपलं दुःख आईकडे सोपवायला येतात. आईच्या चरणी डोकं टेकवताना मनात साठवलेल्या सगळी वेदना हळूहळू विरघळून जाते.
दर्शन झाल्यावर बाहेर आले की असं वाटतं मनावरचं वजं कोणी उतरल्यासारखंच. वरून दिसणारं धावपळीचं शहर आणि खाली असणारा आईचा दरबार, यातून एकच गोष्ट कळते मित्रांनो, जग कितीही मोठं असेल तरी आईची छाया सगळ्यात सुरक्षित असते. इथे काही शांत वेळ बसणं हेच एक ध्यान बनतं. इथं शब्दाची गरज नसते, फक्त भावना पुरेशी असते. जर आयुष्यात कधी मन खूप भरून आलं असेल, रस्ता सापडत नसेल, कुणी समजून घेणारा नसेल, तर एकदा इथे या. मालाडची ही वैष्णोदेवी माता प्रत्येकाला आपल्या लेकरासारखं खुशीत घेते. आईकडे यायला सण उत्सवाची वाट पाहावी लागत नाही, फक्त मनापासून हाक मारावी लागते. असं वाटलंच नाही आम्हाला इतक्या गर्दीमध्ये मनात एवढ्या गर्दीमध्ये इतकं सुंदर मंदिर, अप्रतिम मूर्ती आहे. सॉरी, मला मूर्तीचा व्हिडिओ दाखवू शकला नाही. मंदिर इतकं सुंदर आहे, खूपच माझी इच्छा आहे तुमच्या घेण्यात या आणि दर्शन घ्या. खूपच छान आहे. मित्रांनो, आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी फक्त व्हिडिओ नव्हता, तो एक भावनिक प्रवास होता. आईच्या अधिक जवळ नेणारा अनुभव होता. जरा हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासा स्पर्श केला असेल तर प्लीज एक लाईक करा, आईवर श्रद्धा असणाऱ्यासोबत शेअर करा आणि अशाच भक्तीने भरलेल्या ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय माता दी, सच्चे दरबार की जय हो.